शेतकरी मित्रांनो, सोयाबीन अशा पद्धतीनं फुलांचा वर्चस्व असेल ना, तर या 5 चुका चुकूनही करू नका. जर तुम्ही या 5 चुका केल्या ना, तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला फुलांची गळ झालेली पाहायला मिळेल आणि येणारं समोरचं जे उत्पादन आहे ना, ते सुद्धा कमी प्रमाणात झालेलं पाहायला मिळेल. तर म्हणूनच तुम्ही या बिलकुलही चुका करू नका, ज्या मी तुम्हाला पुढे सांगतो. त्या चुका जर तुम्ही केल्या ना, खरंच तुम्हाला उत्पादनात फरक जाणवू शकतो. म्हणून त्या चुका समजून घ्या आणि त्या चुका तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये करू नका. तर शेतकरी मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असाल ना, तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीजन्य व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळीत हे पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता भरगच आता सध्या सोयाबीन हे पीक फुलावस्थेत आहे. अशा वेळेस सगळ्यात पहिली चूक शेतकरी करत असतात ते म्हणजे यामध्ये नत्रयुक्त खताचा वापर करत असतात. मित्रांनो, आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर किंवा युरियाचा वापर आपल्याला या कंडिशनमध्ये सोयाबीन पिकामध्ये करायचा नाहीये. कारण सोयाबीन हे असं पीक आहे जे काही नायट्रोजन फिक्सेशन आहे स्वतःच करत असतं. याला कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त नत्राची गरज पडत नाही. म्हणून तुम्ही यामध्ये नत्रयुक्त खताचा वापर करणं टाळायचा आहे. याच्यामुळे काय होईल ना, फक्त तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ होईल आणि व्यवस्थितरित्या फुलं फुटवा सुद्धा होणार नाही. उलट फुलांची ही गड झालेली पाहायला मिळू शकते. म्हणून हे चूक तुम्ही बिलकुलही करू नका. तो म्हणजेच की नत्रयुक्त खताचा वापर. यामध्ये दुसरी एक महत्त्वाची चूक आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे बरेचसे शेतकरी करतात. तुम्ही इकडे बघत असाल सोयाबीनमध्ये आपल्याला काही प्रमाणात तण वगैरे इकडे दिसत आहे. तर अशा तण वगैरे दिसते ना, अशा वेळेस ते काय करतात, तणनाशकाचा वापर आपल्या सोयाबीन पिकामध्ये करून घेत असतात. तर हे चूक सुद्धा बिलकुलही करू नका. जर तुम्ही तणनाशकाचा वापर केला ना, अशा वेळेस जे काही फ्लावर आहेत ना आपले, त्याला स्ट्रेस येऊ शकतो, पिकाला स्ट्रेस येऊ शकतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फुलांची गड झालेली पाहायला मिळू शकते. म्हणून अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तणनाशकाचा वापर बिलकुलही करून घ्यायचा नाहीये. यामध्ये एक तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यामध्ये काय करतात ना शेतकरी, अशा कंडिशनमध्ये पाणी व्यवस्थापन आपल्या सोयाबीन पिकामध्ये करत असतात. कारण कधी पाऊस येत आहे, कधी जात आहे. अशातच शेतकऱ्यांना वाटते की पाणी व्यवस्थापन आपण करून घेतलं गेलं पाहिजे. तर बिलकुलही अशा वेळेस तुम्ही पाणी व्यवस्थापन करू नका शेतकरी मित्रांनो. जर पाणी व्यवस्थापन केलं ना आणि अतिरिक्त पाणी आपल्या शेतीमध्ये झाला ना, तर अशा वेळेस रूट डिॲक्टिव्हेट होत असतात आणि आपल्याला फुलांची ड्रॉपिंग पाहायला मिळू शकते. म्हणून तिसरी चूक हे आहे की अतिरिक्त पाणी व्यवस्थापन या कंडिशनमध्ये बिलकुलही सोयाबीन पिकाला करू नका. यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, चौथी चूक जे बरेचसे शेतकरी करत असतात ते म्हणजे यामध्ये गॅस पॉयझनचा वापर करू नका. गॅस पॉयझनमध्ये यामध्ये जसं प्रोफेक्स सुपर झालं, ज्यामध्ये रोगर झालं, ज्यामध्ये हमला झालं, अशा गॅस पॉयझनचा वापर आपल्याला या कंडिशनमध्ये सोयाबीन पिकामध्ये करायचा नाहीये. यामुळे काय होते ना, जे काही झाडामध्ये कडकपणा येते, रटपणा येते आणि आपल्या फुलांना स्ट्रेस येऊन फ्लॉवर ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणून आपल्याला गॅस पॉयझनचा वापर अशा कंडिशनमध्ये करायचा नाहीये. यामध्ये एक पाचवी एक महत्त्वाची चूक शेतकरी करतात की अशा वेळेस मशागत करत असतात. तर अशा वेळेस आंतर मशागत बिलकुलही करू नका. त्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये आपल्याला डॅमेज पाहायला मिळू शकते. या 5 चुका जर तुम्ही केल्या नाही ना, तर नक्कीच तुम्हाला सोयाबीनचं चांगलं उत्पादन